गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रातील पहिलं बाप्पाचं आगमन आज मुंबईत थाटात झालेलं आहे। कोल्हापूरचा राजा ही 12 फूट उंच मूर्ती आज परेल वर्कशॉपमधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहे। विशेष म्हणजे या मूर्तीची निर्मिती प्रसिद्ध कांबळी आर्टतर्फे करण्यात आली असून ही मूर्ती लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे। मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहाय्याने तयार करण्यात आली असून तिचा प्रवास तब्बल 26 ते 27 तासांचा असणार आहे। बाप्पाला घेण्यासाठी कोल्हापूरहून आलेले कार्यकर्ते पारंपरिक कोल्हापुरी टोप्या घालून गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया अशा जयघोषात आपल्या बाप्पाला घेऊन जात आहेत। 2013 पासून कोल्हापूरच्या गोल सर्कल गणेश मंडळांकडून कांबळी आर्ट्स येथे मूर्ती तयार केली जाते। राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्सव वाढताना दिसत आहे आणि त्याच दरम्यान आज महाराष्ट्रातील पहिलं बाप्पाचं आगमन उत्साहात पार पडलं असल्याने या कोल्हापूरचा राजाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी आणि मुंबईकरांनी गर्दी केली होती। नमस्कार, मी संतोष रत्नाकर कांबळी आर्ट्समधून आज पहिल्यांदाच इतिहासामध्ये परेल वर्कशॉपमधून माझा कोल्हापूरचा राजा 12 फुटाचा जो राजाची प्रतिकृती आहे ती इथून प्रस्थान होते आणि लोकांची इच्छा होती की आज इतके वर्ष आमची राजाची सेवा आहे माझ्या आजोबांपासून 92 वर्षाची, तर तुमच्या हातची मूर्ती आम्हाला आमच्या कोल्हापूरमध्ये हवी होती। तर गेले 15 वर्ष आमच्याकडनं ते मूर्ती घेऊन जातात। त्यांचा 47वं वर्ष आहे गोल्ड सर्कल मित्रमंडळ यांचं। तर मी सगळ्यांना विनंती करेन सगळ्यांनी बाप्पाचा आशीर्वाद घ्या आणि तिथे बस आनंद लुटायच मी बाप्पाची प्रार्थना करतो। धन्यवाद। गेल्या आठवड्यापासून बुलढाणा शहरासह जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे। बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीमध्ये केवळ 2 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे। सध्या शेती मशागतीची लगबग सुरू असून शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थी देखील व्यस्त आहेत। त्यामुळे अचानक रक्तदानाची आणि शिबिरांची संख्या कमी झालेली आहे। परिणामी रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, सामाजिक संघटना आणि संस्थेने देखील पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार, मी पूजा शिंदे, ब्लड बँक ऑफिसर आहे सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे। सध्या आपल्याकडे 30 बॅग्स अवेलेबल आहेत जे की आपल्याला 2 ते 3 दिवसापुरतेच अवेलेबल आहेत। तर सध्या रक्ताचं डिमांड खूप आहे बट तेवढी अवेलेबिलिटी नाही आहे। सो मी जनतेला आवाहन करते की जास्तीत जास्त लोकांनी समोर येऊन व्हॉलंटरी ब्लड डोनेशन करावं आणि तुमच्या ह्या कार्यामुळे पेशंटला फायदा होईल, काहींचे जीव वाचतील। तरी जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेशन करावं व कॅम्प ऑर्गनाइज करण्यासाठी प्रोत्साहन घ्यावं। नवी मुंबईच्या APMC बाजारात सध्या बाहेरील राज्यातील सफरचंद दाखल झाले आहेत। हिमाचलमधून येणाऱ्या या सफरचंदाला मोठी मागणी आहे। सध्या 8 दिवसांपूर्वी सफरचंदाची आवक सुरू झाली आहे, त्यामुळे आवक ही कमी आहे, पण पुढील काही दिवसात आवक वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। सध्या 1500 रुपयांपर्यंत पेटी विकली जात आहे, तर पुढील 3 महिने सफरचंदांची आवक वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। हिमाचलचं सीझन चालू आलंय, ह्याच्यामध्ये आता सध्या सुरुवातीला व्हरायटी असते। ही व्हरायटी आहे ही गोल्डन रेड जून आहे, हे ग्रीन कलर आहे, याला गोल्डन बोलतात। आणि दुसरं रॉयल डिलिशियस असते, ते पण चालू आहे। सगळी सुरुवात झाली। ॲपल आत्ता सुरू झालं, थोडीशी बाजारात तेजी आहे। सध्याची आवक किती आहे? आवक जरा कमी आहे, पुष्कळ कमी। आत्ता जस्ट सुरुवात झाली, आवक वाढायला अजून 8-10 दिवस जातील। गोल्डन आणि रेड याच्यामध्ये फरक? ठाणे शहरातील कोपरी येथे नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून मच्छी मार्केटच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे। पावसाळ्यात सांडपाणी उघड्यावर मच्छी विक्री दुर्गंधी, योग्य व्यवस्था नसल्याने नागरिक आणि विक्रेत्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय। स्थानिक नागरिक, मच्छी व्यवसाय करणारे आणि बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या सर्व जनतेसाठी ही समस्या खूपच त्रासदायक ठरली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाने आज ठाण्यात खासदार नरेश
मस्के यांच्या हस्ते कोपरी येथे एक अद्ययावत वातानुकूलित मच्छी मार्केटच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे। हे मच्छी मार्केट वातानुकूलित असेल, स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने आधुनिक पद्धतीने उभारले जाईल। यामुळे विक्रेत्यांना चांगले वातावरण मिळणार आहे आणि ग्राहकांना देखील सुविधा मिळतील। या भूमिपूजन सोहळ्याला नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, शर्मिला गायकवाड तसेच प्रकाश कोटवानी, संतोष बोडके, कृष्णा भुजबळ, रमाकांत पाटील, सुचित्रा भोईल, प्रशांत पाटील, रोहित गायकवाड आणि महायुतीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र जे आगरी कोळी, मला वाटतं बऱ्याच वर्षापासून एक आगरी कोळी लोकांचा, ज्या मच्छीवाल्या ज्या आमच्या आहेत, काकी, मामी, सासू सगळ्या, यांचं बरंच एक स्वप्न होतं की हे मच्छी मार्केट फार खूप वर्षाचं होतं, खूप वर्ष जुनं झालेलं होतं आणि ते बांधणं गरजेचं होतं, परंतु निधी हा अवेलेबल होत नव्हता। त्याच्यामुळे हे मच्छी मार्केट आज पडीक झालेलं आणि इथे बसायला देखील महिलांना होत नव्हतं। परंतु मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निधी अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आणि तो निधी लगेच त्यांनी दिलेला आहे। मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल आमच्या सगळ्या समाजाकडनं की आज ज्या महिलांना छत पाहिजे होतं आणि त्यांना जी हक्काची जागा पाहिजे होती ती त्यांनी तिथे मिळवून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे होणं खूप गरजेचं होतं। शिंदे साहेबांबद्दल आणि मस्के साहेबांबद्दल मला अभिमान वाटेल की ज्या गोष्टींसाठी धावपळ करायला लागत होती त्यांनी वर्षानुवर्ष ठाणे महानगरपालिकेच्या ज्या झेपाटा घालायला लागत होत्या, निधीची जी वाट बघायला लागत होती, कुठला निधी मिळेल कुठला निधी मिळेल, एखादा चतुर पक्षी पावसाच्या पाण्याच्या थेंबाची वाट बघतो, तशा या कोळी समाजातल्या सगळ्या महिला मार्केटच्या निधीसाठी आणि आम्ही नगरसेवक सगळे धावत होतो। परंतु शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद आणि मला वाटतं खासदार यांना आज आपण बघतोय की रत्न पुरस्कार देखील मिळाला आहे। कामाची जी पद्धत त्यांची जी आहे, जे धावपळ आहे, एखादा नगरसेवक गेला तर त्यांच्याकडनं देखील कामं पूर्ण होतात आणि हे काम देखील त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं आहे। मस्के साहेब आणि शिंदे साहेब यांचं मनापासून आम्ही चारही नगरसेवक आणि आमच्या समाजातील सर्व आगरी कोळी समाजाचे सगळे बांधव आम्ही त्यांचा मनापासून धन्यवाद देऊ का लवकरात लवकर आता हे मच्छी मार्केट नक्कीच इथे होणार आहे आणि सुसज्ज पद्धतीचं इथे मच्छी मार्केट होणार आहे। एसी मच्छी मार्केट असणार आहे, त्याच्यात टॉयलेट असणार आहेत आणि त्याच्यात छोटीशी एक लिफ्ट देखील असणार आहे। ज्यांना चालता येत नसेल, मच्छीच्या टोपल्या वरती नेता येत नसतील, ग्राउंड प्लस वरती असा एक तो मच्छी मार्केट असणार आहे। तर मला असं वाटतं की लिफ्ट देखील त्याच्यात नसणार आहे आणि आगळं वेगळं असं हे कोपरीतलं ठाण्यातलं मच्छी मार्केट नक्कीच इथे असणार आहे। या शक्तीपीठ हायवेने आम्ही झालोय हैराण या देवेंद्र फडणवीसने रचलंय आमचं सरण आणि या भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत मत कुणकी येथील मोजणी तिसऱ्या दिवशीही बंद पाडली। दिवसभर टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी भजन कीर्तन म्हणत शासनाचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला। गेल्या 3 दिवसांपासून मत कुणकी येथे शासकीय कर्मचारी मोजणीसाठी येत आहेत, मात्र 3 दिवस शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही। ज्ञानोबा तुकारामचा गजर करत सांप्रदायिक भजने तर गायलीच, मात्र अमोल पाटील याने तयार केलेली सामाजिक आणि शक्तीपीठ समस्यांवर तयार केलेली भजने सादर करून जोरदार निषेध व्यक्त केला। आम्ही झालो रे हैराण या देवेंद्र फडणवीसानं आमचं रचलं याचं अक्कलकोटमध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाचे थकीत बिल अदा करण्यासाठी मागणीसाठी शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हलगीनाद आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न। अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिक आणि शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। तालुक्यातील शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल त्वरित अदा करा अन्यथा रेल रोको करण्याचा इशारा यापूर्वी देखील अनेक वेळा आंदोलन करून प्रशासन दखल घेत नसल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत। जय महाराष्ट्र। आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आमचं तिसरं आंदोलन आहे। गेल्या वेळी रस्ता रोको आणि इथं बोंबाबोंब आंदोलन करूनही या मुर्द्या प्रशासन, या मुर्द्या कारखानदारांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाची दखल घेताना दिसत नाही आहे। खरं म्हणजे या शेतकऱ्यावरती, या कारखानदारावरती RCC अंतर्गत कारखाना जप्ती करून या सर्व शेतकऱ्यांची ताबडतोब पैसे देण्याची साखर आयुक्त यांनी आदेश काढले असताना जाणून बुजून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पैसे द्यायची त्यांच्या मनाची इच्छा नाही आहे। त्यासाठी या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही सलग 3 दिवस
या जागर आज हलगीनाथ आंदोलन आहे, उद्या गायन आणि अनेक प्रकारे वाद्य प्रकारे, आणि तिसऱ्या दिवशी आम्ही रेल रोको, प्रामुख्याने रेल रोको आपण करणार आहोत। प्रामुख्याने आपली 3 मागणी आहे। पहिली मागणी, ऊसाची सर्व शेतकऱ्यांची सर्व खात्यावरती ताबडतोब बिल दिले पाहिजे, आणि अक्कलकोट तालुक्यातील सोलर कंपन्यांनी करोडो झाडे तोडलेले आहे। त्या झाडे तोडलेल्या संबंधित अधिकारी व त्या सोलर कंपनीवरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी, व त्या सर्व सोलर कंपन्यांकडून जे नुकसान झाली जी झाडं, ते सर्व झाडाची नुकसान भरपाई त्यांच्याकडून करून घ्यावी, आणि स्थानिकांना सोलरमध्ये रोजगार द्यावा। आणि शेतकऱ्याचा मुख्य मागणी आहे, उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व तलाव उजनी पाण्याने भरावी, आणि देगाव कालवाचा जो पाईपलाईन आहे सध्या आता, तो पाईपलाईनद्वारे गेल्याने पाणी जमिनीत झिरपत नाही, ते प्रत्येक तलावाला लिंक देऊन तालुक्यातील तलाव भरावा। त्यावेळी शेतकरी सुजलाम सुफलाम होईल। आणि हे आंदोलनाची ठिणगी पेटली आहे। आपण आपली सण शेतीचा अंत बघू नका। हे 2 दिवस आपण लोकशाहीची मार्गाने घेतो। तिसऱ्या दिवशी जर आमच्या परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेलं तर प्रशासन व शासनाची जबाबदारी राहील, याची मी खणखणीत इशारा आज मी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे। या कारवाईला कोणताही कायद्याचा आधार नाही। जर रस्ता रुंदीकरण करायचे असेल तर सूचना देणे बंधनकारक आहे, त्याचा पंचनामा करणे आणि त्यानंतर कारवाई करणे गरजेचे आहे। शहरातील विविध भागातील मुख्य रस्त्यावरील अधिकृत घरे व दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे। हे कोणत्याही कायद्यात बसत नाही, असं मत माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत मांडलं। येत्या सोमवारी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेणार असून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, असे मधुकर खिल्लारे यांनी सांगितले आहे। जवानों को ला ले रहे, जो चपरासियां हैं उनको ड्रेस पहना के ला रहे, एक दहशत का माहौल कर रहे। तकरीबन 200-300 लोगों को पुलिस का ड्रेस पहना रहे, जो कि उनको पहनने का अधिकार नहीं है। ये लोगों में एक दहशत है। फिर उसके बाद जो जिस तरीके से जातिवाद करके दुकाना तोड़े और दीवारा तोड़े, मेरी दीवार तोड़ी ना, तो मेरी दीवार रोड में आ रही थी ना कुछ आ रही थी। अगर आ रही भी थी तो उनका काम था कि मार्किंग देना, हम निकालते। मगर इस तरीके से तकरीबन 55 बुलडोजर लाके, 200 गाड़ियां लाके, 200 पुलिस वालों को बुलाकर, 200 कारपोरेशन के 300 कारपोरेशन के कर्मचारियों को बुलाकर एक दहशत का माहौल बना के जो शहर में फिर रहे, ये गुंडागर्दी कर रहे। पहले तो सबसे पहले तो मेरे ये बात करना है कि कमिश्नर साहब पे जो बम साहब ने जो इल्ज़ाम लगाए, उन्होंने आके खंडित करना है इसको, लोगों को बोलना कि ये मैं करप्शन नहीं करा। अगर तुम वो नहीं कर रहे, आप खंडन नहीं कर रहे अपनी बात को, तो फिर तुमने इस्तीफा दे देना, तुमने बदली करा के ले लेना। शहर के लोगों में एक बेचैनी का माहौल है कि हमारा कमिश्नर कैसा है, करप्ट, जो तुम गुंटेवारी में पैसा जमा करेंगे और उसको करप्शन में अपने खुद के लिए यूज करेंगे। क्या तुम राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे आज सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र आणि सच्चा निष्ठावान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाल्याने राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीच्या पुलापासूनच आमदार शशिकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली होती। आमदार शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवड, आनेवाडी टोल नाका, सातारा बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, आतीत, काशीळ, उंब्रज, कराड या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळेला हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या योजना हळूहळू बंद करण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप खासदार कल्याण काळे यांनी केला आहे। लाडकी बहीण योजनेसह सर्वच शेतकरी हिताच्या योजना बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे। लाडकी बहीण योजनेत 20 लाख नावांची कपात केली असून आणखी 20 लाख नावांची कपात केली जाण्याची शक्यता आहे, असंही काळे यांनी सांगितलं आहे। या योजना सुरूच ठेवण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा नेणार असल्याचा इशारा देखील कल्याण काळे
काळे यांनी दिला आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार असून याबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचं काळे यांनी सांगितलं। खरं मला आपण एका चांगल्या मुद्द्याला हात घातला। खरी परिस्थिती अशी आहे की ज्या वसंतराव नाईकाच्या काळात रोजगार हमी योजना या महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच रोजगार हमी योजनेचा स्वीकारण्याचं काम मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना या देशाने केलं आणि मनरेगा नावाची जी स्कीम या देशामध्ये सुरू झाली तिला हळूहळू चाप लावण्याचं काम, किंबहुना ती योजना कशी बंद पडेल याचं नियोजन व्यवस्थितरित्या केंद्र सरकार करतंय। काल परवापर्यंत कुशल कामाचे पैसे नागपूरच्या आयुक्ताने दिले नाही। शेवटी मला स्वतःला नागपूरच्या आयुक्ताशी बोलावं लागलं, पत्रव्यवहार करावा लागला, सरकारला भांडावं लागलं आणि कुठेतरी काल परवा या 4 दिवसात शेतकऱ्यांच्या विहिरीचे, गायगोठ्याचे, पांदन रस्त्याचे, वेगवेगळ्या रोजगार हमी योजनेतल्या कामाचे कुशल भागातले किंवा अकुशल भागातले पैसे मिळायला लागले। अशा एक नाही अनेक योजना आहे। फक्त इथं मी मनरेगाचं आपल्या समोर उदाहरण दिलं। त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांच्यासाठी, कामगारांसाठी किंवा शेतमजुरांसाठी योजना आहे त्या हळूहळू बंद करायचा उपक्रम सुरू आहे। उरण इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले असून या निर्णयाचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। प्रथमतः पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आला। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र, साधू संतांचा आहे आणि त्यांचे विचार, ती संस्कृती टिकली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने राज्य सरकारची आहे। एखाद्या नावामध्ये थोडं उच्चार करायला, बहुसंख्य समाजाला काही त्याच्यामध्ये थोडंसं एक नावामध्ये सुद्धा एक चांगलं मोठं समाजाला ऊर्जा मिळेल असं नाव समोर आलं तर त्या प्रत्येक गावातल्या व्यक्तिमत्वाला वाटत असतं की माझ्या गावाचं नाव ईश्वरपूर। आता उदाहरणार्थ माझ्या गावाचं नाव मरळोबाची वाडी होती। आम्ही रेठरे धरणमध्ये आलो, येतं अमोल पाटील काय वाडकर म्हणायचे, मला ते थोडंसं कमीपणाचं वाटायचं आणि मग मी मरळोबाच्या वाडीचं मरळनाथपूर केलं। त्यामुळं वाडकर आणि वाडी हे ते विसरून गेले। वाडी विसरल्याबरोबर वाडकर म्हणायचे बी विसरले।